लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की नंदिनीला सत्य समजल्यामुळे ती खूप अपसेट असते, सॅड असते आणि रूममध्ये तशा अवस्थेमध्ये ती उभी असते. आता जेव्हा वॉशरूममधून आल्यानंतर तिला पाहतो आणि म्हणतो, "काय झालं नंदिनी? तू चेहऱ्याकडे पाहून थकली आहेस असं वाटत आहे. झोप झाली नाही आहे का तुझी व्यवस्थित? 1 मिनिट आराम तर करायचा ना तू? किती धावपळ करतेस?" आता नंदिनी म्हणते, "किती प्रश्न विचारताय मला? मला बोलण्याचा मूड नाही आहे. एकदम शांत बसा." जेव्हा म्हणतो, "अगं ठीक आहे, माझ्याशी बोलू नको. ॲटलीस्ट मला सांग तरी, तुझा प्रॉब्लेम काय आहे? काय झाले? तू इतकी चिडचिड का करत आहेस? मी ॲटलीस्ट सोल्युशन तरी तुला देऊ शकेल ना." नंदिनी आता जेव्हाकडे येते आणि त्याला विचारते, "एक प्रश्न विचारू का? जर तुमच्याबद्दलचं असं सत्य मला समजलेलं आहे, ज्याने घरातले सर्वजण हल्ले जाणार आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय?" तर जेव्हा वेळ घेतो आणि लगेच म्हणतो, "जे सत्य आहे तेच तू करायला हवंय."